साहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. तुम्ही हा आता व्हिडिओ पाहिलाच असेल. कशा प्रकारे हे एका वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उल्लेख न करता त्यांनी त्या ठिकाणी भाषण केले. आणि ह्या महिलांनी तिचं म्हणणं काय होतं, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डावलू शकत नाही, असं त्यांचं एक हे होतं, त्यांना एक प्रतिउत्तर होतं. आणि ज्या प्रकारे ह्या ज्या काही माधवी जाधव आहेत, एक वन कर्मचारी, यांनी ज्या प्रकारे त्या ठिकाणी निर्भयपणे किंवा निर्भीडपणे त्यांनी उत्तर दिलं, तोंड दिलं, खरंच त्यांच्या ज्या काय त्या उत्तराला आहे किंवा ज्या काय त्यांच्या जे काय निर्भीडपणा आहे त्याला खरंच मनापासून सलाम. कारण कसं, हे असे एक 4-2 जे काही मूर्ख लोक हे कुठेतरी बाबासाहेबांचा म्हणजे त्यांच्या विचारांना, त्यांच्या संविधानाला कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न करतात. पण कसं, एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, जे काही सूर्य आहे हे कधी म्हणजे कसं आहे, तो कधीच 2-4 जणांनी किंवा कसं आहे, कोणी त्याला जरी काय आडवं लावलं तरी तो कधीच त्याचं अस्तित्व म्हणजे संपू शकत नाही. तो कारण अनंत आहे सूर्य. त्याच्यामुळे कसं आहे, तुमच्या एका दोनात म्हणजे 1-2 जणांमुळे किंवा 2-4 जणांमुळे तुम्ही जर तुमच्या भाषणामध्ये नाव न घेतल्यामुळे कुठं बाबासाहेबांचा अंत होत नसतो. भले बाबासाहेबांचं शरीर जरी आता नसलं तरी त्यांचे विचार, त्यांचे अभ्यास, त्यांचं जे काही संविधान आहे, जे काही आपल्या भारताला, जे काही प्रत्येक नागरिकाला समान संधी असावी, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असावा, प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार असावा, प्रत्येकाला काम करण्याचं, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबमुळं. आणि कसं, हे जे काही गिरीश महाजन आहे पालकमंत्री, तो सध्या खुर्चीवर बसला आहे, ज्या पदावर आहे, तो फक्त आणि फक्त संविधानामुळे. आणि आज संविधान कसं ह्या दिवशी आज इम्प्लिमेंट केलं होतं. आणि ह्या दिवशी हा व्यक्ती गिरीश महाजन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता भाषण करतोय. दुसरी गोष्ट अशी की ही जे काही महिला आहे, जे काही वन विभागाचे कर्मचारी आहे, हे काय म्हणते, तर माझी नोकरी गेली तरी चालेल किंवा माझ्या कसली जरी वेळ आली काम करण्याची तरी ते काम करायला मी तयार आहे, पण तुम्ही असं कुठल्याही ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये बाबासाहेबाला तुम्ही डावलू शकत नाही किंवा त्यांच्या नावाला डावलू शकत नाही. पण कसं आहे, त्या ताईंना किंवा त्या ह्यांना माझं एकच सांगणं आहे की कसं आहे, हे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही बरोबर आहात, तुमचं काही चुकीचं नाही. पण महत्त्वाचं म्हणजे हे जे काही असे आहेत ना मूर्ख लोक, जे बाबासाहेबाला संपवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या मनामध्ये एक विचार असतो की आपण नाव न घेतल्यामुळं किंवा त्यांचे विचार न सांगितल्यामुळं ते कुठेतरी संपतील. पण हे साफ चुकीचं आहे. कारण आपल्या भारतामध्ये विरोध करण्याचे जे काही मानसिकता असलेले लोक आहेत, त्या सुद्धा आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये आहेत. त्याच्यामुळं कसं आहे, ते असतं ना, जे कसं आहे, ते एखाद्या गल्लीमधून कसं आहे, एखादा हत्ती जात असतो आणि भरपूर कुत्रे भुंकत असतात. पण कसं आहे, त्या हत्तीला काहीच फरक पडत नाही, कुत्रे किती जरी भुकले तरी. त्याच्यामुळं कसं आहे, ह्यांनी किती जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते विचार संपत नसतात. जेवढं तुम्ही विचार संपवण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं हे जास्त विचार हे खोल रुजत जातील, हे लक्षात ठेवा. खरंच हे जे काही महिला कर्मचारी आहे, ह्या महिला कर्मचाऱ्याला खरंच मनापासून सलोट. खूप खूप धन्यवाद.